शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आपल्या प्रत्येकाच्या घरात दररोज नित्यनेमाने देवपूजा केली जाते आणि त्याचबरोबर दिवा देखील लावला जातो। तर देवाजवळ दिवा लावताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याचा अनेक पटींनी फायदा आपल्याला मिळू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवा लावताना अशा कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहे हेच आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दररोजच्या देवपूजा दरम्यान दिवा लावताना आपल्याला फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। यासाठी संध्याकाळी दिवा लावताना काय करावं, त्याचबरोबर दाराच्या कोपऱ्यात दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा लावताना तो कोठे लावावा आणि घराच्या कोणत्या दिशेला लावावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया। आपण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजेमध्ये दिवा लावतो। मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगत आले आहे की आपण कोणत्याही देवपूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम दीपप्रज्वलन करावे, कारण दीपप्रज्वलाने आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येत असतो। संध्याकाळी दिवा लावल्यामुळे अंधार दूर होतो आणि आपण जो देवासमोर दिवा लावतो तो का लावतो तुम्हाला माहिती आहे का? तर देवासमोर दिवा लावल्याने आपल्या माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो असं म्हटलं जातं। कारण आपण देवासमोर दिवा लावतो म्हणजेच थोडक्यात देवाची उपासना करतो आणि उपासनेशी संबंधित प्रत्येक गोष्टीचं वेगळं असं महत्त्व आहे। संध्याकाळी दिवा लावताना तुम्हाला एक गोष्ट नक्की करायची आहे, त्यामुळे माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, धनदेवीची प्रसन्नता होते, त्याचबरोबर माणसाच्या जीवनात आलेले अडथळे देखील दूर होते, नकारात्मकता दूर होते आणि आपली प्रगती व भरभराट होते। माणसाच्या जीवनातील दुःख दूर होऊन माणसाला प्रत्येक कामात यश मिळते। दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं। आपण जो काही घरात दिवा लावतो तर त्याला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत किंवा प्रतीक असं मानलं जातं। दिवा लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। त्याचबरोबर दिव्याची ज्योत ही व्यक्तीच्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते। दिवा लावताना मंत्र जप करणे विशेष लाभदायक ठरत असते किंवा मानले जाते। जेव्हा आपण एखादी पूजाविधी करतो तेव्हा दिवा लावला जातो तर त्यावेळेस देखील मंत्राचा जप केला जातो। शास्त्रात मंत्रोच्चाराचं विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। कोणत्याही पूजाविधीत जर मंत्रोच्चार झाला नाही तर ती पूजा पूर्ण होत नाही। मंत्रोच्चाराशिवाय पूजा अपूर्ण राहते, त्यामुळे पूजेमध्ये मंत्रोच्चार केला तर पूजा पूर्ण होते असं मानलं जातं। शास्त्रात काही मंत्रांमध्ये संध्याकाळी दिवा लावण्याचं सांगितलं जातं आणि दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यानं विशेष फायदा होतो असं सांगितलं जातं। आता संध्याकाळी दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा म्हणजे आपल्याला लाभ होईल असा प्रश्न तुमच्या मनात तयार झाला असेल तर तो मंत्र पुढील प्रमाणे आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। दीपज्योती दीपज्योतिर्जनार्दना दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर नमस्तुते। म्हणूनच आपल्या शास्त्रात दिवा लावताना मंत्रोच्चाराला विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे। तर या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा आहे, आपण जो भगवंतासमोर दिवा लावतो तर तो दिवा मंगल, कल्याण, आरोग्य, व्याधी नष्ट होवो आणि धनसंपत्तीची वृद्धी होवो, चांगली बुद्धी मिळावी आणि व्यक्तीच्या जीवनातील शत्रू नष्ट व्हावे, त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनातील पापे नष्ट व्हावे। ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह आणि देवतेसाठी वेगवेगळे प्रकारचे दिवे लावण्याची मान्यता आहे। कोणत्या दिव्यात कोणत्या प्रकारचं तेल ठेवावं, त्याचबरोबर दिव्या कोणत्या प्रकारचा असावा याचं देखील संपूर्ण वर्णन केलं गेलं आहे। तर त्यामध्ये एकमुखी, द्विमुखी, 3 तोंडी आणि 4 तोंडी अशा प्रकारचे दिवे लावले जातात।
आणि प्रत्येक दिव्याचा स्वतःचा एक वेगळा अर्थ आहे आणि शिवाय तेल ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळेच देवांना विशेष तेलाचा दिवा लावायला सांगितलं जातं. जसं की शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो, त्यानंतर हनुमानजींना चमेलीच्या तेलाचा दिवा लावला जातो आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो. म्हणूनच तुम्हालाही धनदेवीची कृपा हवी असेल आणि आर्थिक भरभराट हवी असेल तर संध्याकाळी दिवा नक्कीच लावा. आणि दिवा लावताना मंत्रपठण करायला विसरू नका. आपण जो काही संध्याकाळच्या वेळी प्रवेशद्वाराजवळ अनेक ठिकाणी दिवे लावलेले बघतो, जर तुम्हीही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावत असाल तर त्याचा अर्थ नक्की काय होतो, तर प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने आपल्या घरात येणारी संकट दूर होत असतात. पण दिवा लावण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत असायला हवी. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याचं कारण आपल्या घरातील वास्तुदोष असतो. आपल्याला आरोग्याची हानी, वित्तहानी किंवा आर्थिक संकट सहन करावी लागतात, पण त्याचं मूळ कारण आपल्याला माहीत नसतं. अशा वेळेस आपल्या घरात तेलाचा दिवा नक्की लावावा. हा उपाय वास्तुदोष निवारणासाठी महत्त्वाचा ठरला जातो आणि त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्याला जागा मिळते. म्हणूनच घरात दिवा नक्की लावावा. तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त संध्याकाळी देखील दिवा लावू शकता. तुमच्या घरातील सुखसमृद्धी कमी होते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळ संध्याकाळ नित्यनियमाने दिवा लावावा. दिव्यामध्ये हळदीचं किंवा मोहरीचं तेल असेल तर चांगलं, पण मात्र तुपाचा दिवा असेल तर अतिउत्तम. हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावण्याचं कारण असं की यामुळे आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही आणि कोणतीही समस्या असेल तर ती बाहेरूनच परत जात असते. पण बघा, जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तर तो तेलाचा दिवा उजव्या हाताला ठेवायचा आहे. तुपाचा दिवा लावण्यासाठी नेहमी पांढऱ्या कापसाचा वापर करायचा आहे आणि तेलाचा दिवा लावण्यासाठी लाल दोऱ्याचा किंवा रक्षासूत्र किंवा रक्षाधागा जो असतो तर त्याचा वापर करावा. आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जेव्हा दिवा लावता तेव्हा शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते या मंत्राचा नक्कीच जप करावा. तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जर दिवा लावत असाल तो अशा प्रकारे नक्कीच लावा आणि जर लावत नसाल तर नक्कीच दिवा लावण्याला आजपासूनच सुरुवात करा. बरेच जण लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा लावतात, हे तुम्ही ऐकलेलं असेल. तर तो मिठाचा दिवा कसा लावायचा, कोणत्या दिशेला ठेवायचा हे आता आपण बघूया. सध्याच्या युगात सर्वात जास्त किंमत कशाला असं प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळेल ते म्हणजे पैशाला, धनाला सर्वात जास्त किंमत. बघा, जर आपल्याकडे पैसे, धन कमी असेल तर लोकांची आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि जेव्हा आपल्याकडे पैसे, धन जास्त असते तेव्हा देखील लोक आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत असतात. म्हणूनच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पैसा किंवा धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्तीसाठी एकापेक्षा अधिक उपाय सांगितलेले आहे. त्यापैकीच एक उपाय म्हणजे मिठाचा दिवा लावणे. एखादं काम आपण सर्व नियमांचे पालन करून आणि मनापासून केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरात सलग 21 दिवस दिवा लावायचा आहे. पण हा दिवा कसा लावायचा आहे, त्यासाठी तुम्ही जाडं मीठ किंवा समुद्र मीठ एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि त्यावर एका मातीच्या दिव्यामध्ये तूप टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे. लक्ष्मी मातेला प्रार्थना करून आवाहन करायचं आहे आणि हा प्रयोग तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. असा मिठाचा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही हा प्रयोग 21 दिवस सलग करून बघा, नक्कीच तुम्हाला चमत्कार बघायला मिळेल. आपल्याला माहिती आहे की मीठ हे समुद्रात असते किंवा समुद्रापासून मिळते आणि हे देखील माहिती आहे की देवी लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि मिठाचा जवळचा असा संबंध आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस करायचा आहे.
मिठाचा दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते, घरातील नकारात्मकता बाहेर पडते. अशा प्रकारे दररोजच्या देवपूजेदरम्यान दिवा लावताना जर आपण या 3 गोष्टींची काळजी घेतली तर त्याचे अनेक प्रकारे फायदे आपल्याला मिळणार आहेत. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.